महाराष्ट्र सरकारचा सामाजिक न्याय विभागावरती 7,000 कोटीचा दरोडा. होय, मी त्याला दरोडाच असे म्हणेल. काय, महाराष्ट्र सरकारचा सामाजिक न्याय विभागावरती 7,000 कोटीचा दरोडा. सामाजिक न्याय विभागाचे 7,000 कोटी इतर योजनेकडे वळवले. सामाजिक न्याय विभागाचे 7,000 कोटीची लुबाडणूक झाली, लुबाडले. खरं तर महाराष्ट्र शासनाचा अर्थसंकल्प अधिवेशन पार पडलं आणि त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमची अशी अपेक्षा होती की महाराष्ट्र सरकार अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय लोकांच्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी, विकासासाठी काय भरीव आर्थिक तरतूद करतील. सामाजिक न्याय विभागाला आणखी वाढवून निधी दिले जातील की त्या निधीच्या मार्फत अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय लोकांच्यासाठी योजना आहेत, त्या योजनेला भरीव तरतूद मिळेल. असं काय तर वाढीव निधी, भरीव तरतूद अर्थसंकल्पामध्ये होईल अशी अपेक्षा असताना तो अपेक्षा तर भंग झालाच. पण हा निधी सामाजिक न्याय विभागाचा 7,000 कोटी इतर योजनेकडे वळवले. सामाजिक न्याय विभागाचा जवळपास 7,000 कोटीचा निधी इतर योजनेला वळवून सामाजिक न्याय विभागावरती म्हणजेच अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीयावरतीच सरकारनं एक प्रकारचा अन्यायच केलेला आहे. आणि सामाजिक न्याय विभागाचा निधी लाटणं म्हणजे हाही अनुसूचित जाती जमातीवरती, मागासवर्गीयावरती आणि दलितावरती एक प्रकारचा अत्याचारच आहे. सामाजिक न्याय विभागाचा निधी लाटणं, इतर वळवणं, त्या सामाजिक न्याय विभागावरती जवळपास 7,000 कोटीचा दरोडा टाकणं म्हणजे हा एक प्रकारचा दलित अत्याचारच आहे. आणि त्यानुसार सरकारवरती ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल का होऊ नये असाही प्रश्न उपस्थित राहतो. आणि याची सारी माहिती सामाजिक न्याय विभाग मंत्री माननीय संजय शिरसाट साहेबांनी यांनी दिलेली आहे. आणि विशेष त्यांनी खंत व्यक्त केली, नाराजी व्यक्त केली की माझी संमती नसताना, माझी संमती अजिबात, मंत्र्याची संमती, संविधानानुसार मंत्र्याची संमती, सामाजिक न्याय मंत्र्याची संमती घेणं गरजेचं असतं. अशी कोणतीही संमती नसताना आणि जरी तुम्ही सहमती दिली असती तरीसुद्धा हा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवणं हा प्रकारचा एक अन्यायच आहे. हे संविधान विरोधी कृत्य आहे. त्यानुसार त्यांनी ती नाराजी व्यक्त केली. लवकरच ते मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून हा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात येऊ नये अशा प्रकारची विनंती करणार आहे. बघू आता काय होत आहे. म्हणजे एक जवळपास सामाजिक न्याय विभागाचा 4,000 कोटी ही लाडक्या बहिणी योजनेसाठी वळवला गेला आणि काही 1,500 कोटी ही पंतप्रधान आवास योजनेसाठी वळवला गेला आणि इतर जे आहे ते इतर योजनेसाठी वळवला गेला. म्हणजे एकूण जवळपास 7,000 कोटीचा सामाजिक न्याय विभागाचा निधी इतर योजनेसाठी वळवला. हा सामाजिक न्याय विभागावरती एक प्रकारचा अन्यायच आहे. हे आज नाही झालं, हे सारखं सतत चालू आहे. एकतर निधी दिला जात नाही आणि जो दिला जात नाही त्याच्यात खर्च केला जात नाही आणि अखर्चित निधी सरकारी तिजोरीमध्ये गेल्यानंतर तो इतर योजनेकडे वळवणं, त्याची अंमलबजावणी न करणं हे सर्रास प्रकार सामाजिक न्याय विभागाच्या बाबतीत या अगोदरही झालेलंच आहे. जवळपास 2014 आणि 15 पासून म्हणजे महाराष्ट्रात भाजपचं सरकार आल्यापासून 2015 पासूनची आत्तापर्यंत महाराष्ट्र सरकार शासनानं सामाजिक न्याय विभागाचे जवळपास 40,000 कोटी लाटले आहे, लुबडले आहेत, इतर योजनेकडे वळवलेले आहेत. हाही एक प्रकारचा सामाजिक न्याय खात्यावरती अन्याय आहे. हा एकंदरीत मागासवर्गीयावरती, SC ST या समूहावरती, अनुसूचित जाती जमातीवरती हा प्रकारचा दलितावरती, मागासवर्गीयावरती हा अन्यायच आहे. आणि म्हणून या बाबतीतला निधी, या बाबतीतलं महाराष्ट्र शासनानं श्वेतपत्रिका काढावी की आतापर्यंत सामाजिक न्याय विभागावरचे जे खर्च झालेला आहे, जो निधी दिलेला आहे तो खर्च किती केलेला आहे, किती योजनेवर किती लाभार्थी आहेत, किती अखर्चित निधी आहे, तो कुठे गेला
या बाबतीतली सविस्तर माहिती महाराष्ट्रातील जनतेला, मागासवर्गीयांना मिळण्याकरता एक श्वेतपत्रिका महाराष्ट्र शासनाने काढायला हवी. आणि खरं तर याची मागणी विरोधी पक्ष नेत्यांनी करायला हवी होती. अर्थसंकल्प महाराष्ट्राचा अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि इतर मुद्द्यावरती तुम्ही चर्चा करता, इतर मुद्द्यावरती गोंधळ होतो. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या हिताचे आर्थिक मुद्दे, हिताचे विकासाचे मुद्दे मांडा. सरकारला जाब विचारला आणि त्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाने हे मागासवर्गीय सामाजिक न्याय विभागावर जो खर्च केला जातो 2014-15 पासून त्याची श्वेतपत्रिका काढावी अशा प्रकारची मागणी विधिमंडळात व्हायला पाहिजे होती, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये व्हायला पाहिजे होती, पण तसं झालं नाही. आणि म्हणून आता या बाबतीत आपल्या हे दुर्दैव असं आहे की ह्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आणि महाराष्ट्राचं सरकारने सामाजिक न्याय विभागाचे जवळपास 7,000 कोटी लाटत असताना आमचा अनुसूचित जातीचा आणि जनजातीचा SC STचा एकही आमदार, महाराष्ट्रातला एकही आमदार विधिमंडळामध्ये सरकारला विचारू शकत नाही. एकाही आमदाराने एका याच्यावरती आवाज उठवला नाही. आमच्या सामाजिक अनुसूचित जाती जमातीला जवळचा 29 राखीव मतदारसंघातून आमचे जे निवडून येणारे आमदार आहेत ते सर्व पक्षाचे असतील, ते एकाही आमदारांनी या बाबतीत अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या बाबतीत आवाज उठवला नाही. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की आता महाराष्ट्रातील जे 29 मतदारसंघ अनुसूचित जातीचे राखीव आहे, 25 मतदारसंघ अनुसूचित जमातीचे आहे, तर आता अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीय लोकांनी आपल्यासाठी जे असणारं सामाजिक न्याय विभाग आहे त्याचे जवळ 7,000 कोटी रुपये लाटलं गेलं आहे आणि हे सरास प्रकार सातत्याने चालू आहे. तरी आमच्यातला आमचा आमदार एक त्याच्यावरती आवाज उठवत ना. या बाबतीतला जाब त्या मतदारसंघातील मागासवर्गीय लोकांनी आपापल्या लोकप्रतिनिधी असणाऱ्या अनुसूचित जाती जमातीचे राखीव मतदारसंघातून निवडून आलेल्या आमदाराच्या घरावर मोर्चे काढून त्या आमदाराला या बाबतीतला जाब विचारावा, अशा प्रकारचं आंदोलन करावं. आणखी एक महत्त्वाचं सांगावंसं वाटतं की महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय बांधवांना, समाजाला मला सांगावंसं वाटतं की आपल्या विकासाचं, आपल्या कल्याणाचं प्रतिनिधित्व भाजप सरकारही करू शकत नाही आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी कोणताही प्रस्थापित मनोवादी पक्ष आणि सरकार अनुसूचित जाती आणि जमातीच्या कल्याणाबाबतीत आवाज उठवू शकत नाही, त्या कल्याणाचा विचार करत नाही. हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि मग खऱ्या अर्थानं आपल्या प्रश्नावरती, आपल्या न्यायासाठी, आपल्या कल्याणाच्या प्रश्नासाठी विधिमंडळात आवाज उठवायचा असेल तर आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव महाराष्ट्राच्या राजकारणात वाढला पाहिजे. आंबेडकरवादी परिवर्तनवादी विचाराचा आमदार आणि लोकप्रतिनिधी विधिमंडळामध्ये गेला पाहिजे, तरच कोणत्याही सरकाराची हिंमत आपल्या सामाजिक न्याय विभागाचा निधी लाटण्याची हिंमत सरकार करणार नाही. याच्यासाठी किमान अनुसूचित जाती जमातीच्या लोकांनी आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करावा. प्रस्थापित पक्षांना मतदान करण्यापेक्षा, प्रस्थापित पक्षांना ताकद देण्यापेक्षा तुमच्या हिताचा विचार करणाऱ्या आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव वाढवण्यासाठी अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीय लोकांनी प्रयत्न करावा, असा विचार करावा. नाहीतर तुमच्यासाठी असणारा निधी हा सतत पळवला जाईल. तरीसुद्धा तुम्ही ज्यांना निवडून दिलेले प्रस्थापित पक्षांचे दलाल आणि लोकप्रतिनिधी आणि चमचे असणारे आणि त्यांचे गुलाम असणारे प्रतिनिधी जर तुम्ही निवडून दिले तर तुमच्यासाठी ते एका शब्दाचाही विधिमंडळात आवाज उठवणार नाही. याच्यासाठी अनुसूचित जाती जमातीला आणि ओबीसींना आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव वाढवल्याशिवाय पर्याय नाही.